10 पैशात पंखा. प्रवेश पहिला. आरामसेन राजाचा दरबार. हुजऱ्याची ललकारी. सावधान, महाराज आरामसेन येत आहेत हो. आरामसेन येतो. हुश्य करत खुर्चीत बसतो. दासी पंख्याने वारा घालते. आरामसेन. चतुरसेन, अहो चतुरसेन. चतुरसेन कुठे आहेत? आज दरबारात आमचे प्रधान आले नाहीत? सरदार. आले आहेत महाराज. आरामसेन. मग कुठे दिसत नाहीत ते? सरदार. बाहेर प्रजेच्या तक्रारी स्वीकारत आहेत. आरामसेन. प्रजेच्या तक्रारी? प्रजा नाराज आहे आमच्यावर. चतुरसेन प्रवेश करतो. चतुरसेन. होय महाराज, आपल्या राज्यात उकाडा भयंकर होत आहे. उकाड्यामुळे प्रजा हैराण झाली आहे. सरदार. होय महाराज, आम्हालाही उकाड्यामुळे काही सुचत नाही. आरामसेन. मग दरबारात कामकाज कसं होणार? सरदार. आम्हाला सुट्टी द्यावी महाराज. दरबार उद्यावर ढकलावा. आरामसेन. आजचं उद्यावर ढकलणं आम्हाला नेहमीच आवडतं. चतुरसेन. दरबार उद्यावर ढकलण्यात येत आहे. सर्व सरदारांना घरी जाऊ द्या. इतर नोकरांनाही आज सुट्टी द्या. फक्त तुम्ही थांबा. चतुरसेन. जशी महाराजांची आज्ञा. ऐका, आजचे दरबाराचे कामकाज उद्यावर ढकलण्यात येत आहे. सर्वांनी घरी जावे. दरबारी लोक जातात. फक्त महाराज व चतुरसेन दरबारात आहेत. आरामसेन. चतुरसेन, प्रजा आमच्यावर नाराज आहे असं म्हणालात? चतुरसेन. होय महाराज. आरामसेन. मग आमचं आसन कसं टिकणार? प्रजेची नाराजी घालवा. उकाड्यामुळे त्यांना खूप त्रास होतो, तो दूर करा. जनतेला पंखे द्या, पण ते अगदी स्वस्त असले पाहिजेत. चतुरसेन. त्याची तुम्ही काळजी करू नका. त्यांना फक्त 10 पैशात पंखा मिळेल अशी व्यवस्था करतो. आरामसेन. फक्त 10 पैशात? चतुरसेन. शुद्धीवर आहात ना? 10 पैशात कसा मिळेल पंखा? चतुरसेन. मी पूर्ण शुद्धीवर आहे महाराज. लोकांना फक्त 10 पैशातच पंखा मिळेल. आरामसेन. अरे वा, मग तर लोक आमच्यावर बेहद खुश होतील. चतुरसेन. आणि तुम्ही जन्मभर सुखानं राज्य कराल. आरामसेन. शाब्बास चतुरसेन, आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालोत. मग ताबडतोब पंख्यांची व्यवस्था करा. चतुरसेन. 25 लाख पंखे तयार करायला सांगतो. आरामसेन. कुणाला? चतुरसेन. त्या सटर-फटर वस्तू निर्माण संघाला. आरामसेन. पण लवकर पुरवतील का ते 25 लाख पंखे? चतुरसेन. होय महाराज, 8 दिवसात पुरवतील. आरामसेन. मग उकाड्याचा त्रास घालवायला लवकरच 10 पैशात पंखा पुरवू अशी राज्यात दवंडी पिटवा. पण चतुरसेन, पंखा हातात धरून सारखा हलवायचा म्हणजे हात दुखणार नाहीत का? चतुरसेन. नाही, प्रजेच्या हातांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. आरामसेन. असं? वाह वाह, तुम्ही फार अक्कलवंत आहात. चतुरसेन. कसंच महाराज. आरामसेन. जा मग, लवकर तयारीला लागा. चतुरसेन. 8 दिवसात 25 लाख पंखे तयार होतील. प्रजेला फक्त 10 पैशांना पंखा मिळेल. प्रजा सुखात राहील. आमची सर्वत्र वाहवा होईल. आम्ही जन्मभर सुखानं राज्य करू. चतुरसेन समाधानाने हसतो. आरामसेनला मुजरा करतो व जातो. मधला पडदा पडतो. प्रवेश दुसरा. आरामसेन चतुरसेनची वाट पाहत आहे. इकडून तिकडे फेऱ्या घालतो आहे. आरामसेन. कोण आहे रे तिकडे? दासी येते. दासी. आज्ञा करावी महाराज. आरामसेन. चतुरसेन आले नाहीत अजून? दासी. नाही, पण येतीलच एवढ्यात. कालपासून स्वस्त पंख्यांची विक्री सुरू झाली आहे ना. प्रजा
ते पंखे विकत घेण्यासाठी प्रचंड गर्दी करते आहे. प्रत्येकाला पंखा मिळावा यासाठी प्रधानजी जातीनं लक्ष घालत आहेत. चतुरसेन येतो. चतुरसेन, महाराजांचा विजय असो. 10 पैशात पंखा मिळाला म्हणून प्रजा बेहद खुश आहे. ती तुम्हाला तोंड भरून धन्यवाद देत आहे. आरामसेन, पण काय हो चतुरसेन, 10 पैशात पंखा तयार झाला हे नवलच म्हणावं लागेल. चतुरसेन, तर तो सटरफटर वस्तुनिर्माण संघ आहेच तसा कुशल आणि युक्तिबाज. आरामसेन, पण 10 पैशात त्याला किती नफा मिळणार. चतुरसेन, महाराज, आपलं हित आणि प्रजेचं कल्याण हाच या व्यवहारातला नफा. आरामसेन, फार उदात्त विचार आहेत त्या संघाचे. कोण प्रमुख आहे त्या संघाचा. आम्ही त्याचा दरबारात सत्कार करू, त्याला मोठं बक्षीस देऊ. चतुरसेन नम्रपणे वाकून किंचित हसतो. महाराज, मीच आहे त्या संघाचा प्रमुख. आरामसेन, वाह वा, तुम्ही आमचे नुसते प्रधान नाहीत तर जिवलग दोस्त झालात. या, मला तुम्हाला कडकडून मिठी मारू द्या. जवळ घेऊन मिठी मारतो. बाहेर प्रजेचा आरडाओरडा व गोंधळ. राजाचा धिक्कार असो. आरामसेन, ही काय गडबड आहे. दासी प्रवेश करते. दासी, महाराज, चिडलेली प्रजा राजवाड्याबाहेर गोळा झाली आहे. प्रत्येकाच्या हातात फाटलेला पंखा आहे. आरामसेन, फाटलेला. चतुरसेन, तुम्ही फाटके पंखे पुरवलेत प्रजेला. चतुरसेन, नाही महाराज. आरामसेन, मग जा, प्रजेचं काय म्हणणं आहे ते ऐका. सगळ्यांना शांत करा. बाहेर, चतुरसेन लबाड आहे, त्याला शिक्षा करा, अशा आरोळ्या. दासी, प्रजेचे पुढारी तुम्हाला भेटू इच्छितात. आरामसेन, पाठव त्यांना आत. दासी जाते. चतुरसेन, तुम्ही काय लबाडी केलीत. चतुरसेन, काही नाही महाराज. 2 पुढारी येतात. पहिला पुढारी, महाराजांचा जय जयकार असो. आरामसेन, आपली काय तक्रार आहे. पहिला पुढारी पंखे दाखवत. प्रजेला हे असे पंखे पुरवून तुम्ही लुबाडला आहे. पंखे अगदीच तकलादू आहेत. वापरता क्षणीच ते तुटले. आरामसेन, काय हो चतुरसेन, ही काय भानगड आहे. पंखे वापरता क्षणीच तुटले. चतुरसेन, महाराज, त्यांनी ते पद्धतशीर वापरले नसतील. दुसरा पुढारी, आम्हाला काय पंखे वापरायची अक्कल नाही. प्रजेचं काहीही चुकलं नाही. चतुरसेन, पण चुकलं नसेल तर पंखे कसे तुटतील महाराज. प्रजेनं पंखे वापरताना काहीतरी घोटाळा केलेला आहे. पहिला पुढारी, कसला घोटाळा. चतुरसेन, पंखा कसा वापरला तुम्ही. दुसरा पुढारी पंखा हातात धरून वारा घेतो. हा असा हातात धरून डोक्यासमोर फिरवला. पंखा तुटतो आणि हा असाच तुटला. चतुरसेन जोरजोरात हसून, मग तुटणारच. पंखा हातात धरायचा इथवर तुम्ही बरोबर केलंत, पण पुढे चुकलात. डोक्यासमोर पंखा हलवायचा नाही तर पंख्यासमोर डोकं हलवायचं. तशी सूचनाही लिहिली आहे पंख्यावर. तुम्ही सूचना न वाचता पंखा वापरलात तेव्हा तो तुटणारच. दुसरा पुढारी, ही बनवाबनवी आहे, आम्हाला असे मूर्ख समजू नका. महाराज, ही चतुरसेनची लबाडी आहे. पंखे कोणी तयार केले ते सांगा. चतुरसेन हळूच तिथून पळून जातो. आरामसेन, सटरफटर वस्तुनिर्माण संघानं. दुसरा पुढारी, म्हणजे या चतुरसेनानंच. महाराज, हा गुन्हेगार आहे. प्रजेला लुबाडणारा चोर आहे. त्याला पकडा, शिक्षा करा. कुठे पळाला चतुरसेन. आरामसेन, कोण आहे रे तिकडे. त्या चतुरसेनाला शोधा, पकडा.
पुढारी धावत बाहेर जातात. आरामसेन मात्र आ वासून उभा राहतो. तेव्हाच पडदा पडतो.